मित्रांनो, आपण जर का टीईटीच्या परीक्षेची तयारी करत असाल तर आम्ही घेऊन आलेलो आहे मिशन टीईटी टेस्ट सिरीज। या टेस्ट सिरीज मध्ये आम्ही तुम्हाला पेपर 1 चे 5 आणि पेपर 2 चे 5 अशा 10 प्रश्नपत्रिका घेऊन आलेलो आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, त्याचबरोबर व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण। या टेस्ट सिरीज मध्ये जॉइन होण्याकरिता स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकता। अगदी माफक दरामध्ये ही टेस्ट सिरीज आम्ही तुमच्यासाठी आयोजित केलेली आहे, अगदी माफक दरामध्ये। मित्रांनो, विचार करा, 2500 प्रश्नांचं व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण केले जाणार आहे अगदी 150 रुपयामध्ये। मग विचार कसला करताय? आजच जॉइन करा मिशन टीईटी टेस्ट सिरीज। चला आता मित्रांनो, सुरू करूया आजचा या व्हिडिओ। तर बघा, प्रश्न क्रमांक 1 यामध्ये दिलेला आहे, एका काटकोन व पूरककोन यांच्या मापाचा परस्परांची 7 आणि 16 हे गुणोत्तर आहे, तर तो कोन किती अंशाचा असेल? इथं काय विचारलेलं आहे आपल्याला? कोटिकोन व काय पूरककोन विचारलेला आहे, यांचा गुणोत्तर दिलेला आहे। ठीक आहे, तर त्या दोन कोणाचा म्हणजे गुणोत्तर दिले आहे आणि त्याचा किती अंशाचा कोन असेल ते विचारलेला आहे। तर आता आपल्याला इथं ते कोन, जे एक कोन आहे ते आपल्याला माहीत आहे का? नाही। तर आपण समजू की तो कोन, एक कोन काय x मानू। आता जर आपण त्या कोणाला x मानला तर कोटिकोनाचा माप कसा येईल? तर कोटिकोन बरोबर आपल्याला माहीत आहे की दोन कोटिकोनाचा बेरीज हे 90 अंश असतो। म्हणजे कोटिकोनाचा बेरजातून जर का आपण या एका कोणाचा माप वजा केला तर आपल्याला त्या इतर जे दुसरा जो कोटिकोन असतील तो मिळतील। आता पूरक कोन, तर पूरक कोणाचा, दोन पूरक कोणाचा माप किती असतो? 180चा। आता जर आपण हा एका कोन याच्यातून वजा केला मग आपल्याला दुसरा कोन मिळतील, दुसरा जो पूरक कोन आहे तो मिळतील। आता या प्रश्नामध्ये सांगितलेल्या प्रमाणे आपण समीकरणात मांडणी करू की त्या कोणाचा कोटिकोन आणि त्या कोणाचा पूरक कोन याचा गुणोत्तर, या दोन कोणाचा काय गुणोत्तर, कोणते कोणते? एक कोटिकोन आणि दुसरा पूरक कोन यांचा गुणोत्तर किती दिला आहे? तर 7 आणि किती 16। जर आपण आता याला सोडवलं तर हे कोन म्हणजे कोटिकोन आणि 16 हे गुणोत्तर तिरकस गुणाकार आहे आणि पूरक कोन आणि 7 हे तिरकस गुणाकार आहे। आता जर आपण याला सोडवलं तर कसा प्रकार येतील? 90 वजा x आणि याला किती गुणिले 16 आणि त्या पलीकडे कसा येईल? 180 वजा किती x आणि गुणिले किती 7 या प्रकारे येतील। आता जर याला आपण सोडवलं तर कसा प्रकारे येतील? याने का जर याला 90ला जर गुणलं तर किती येऊन राहिला? तर 1440 वजा 16x आणि इकडे जर आपण 7ने जर काय 180ला गुणलं तर याचा उत्तर येऊन राहिला 1260 आणि 7ने जर x ला गुणलं तर वजा 7x या प्रकारे आपल्याला मिळून राहिला। आता एक काम करा, जो x आहे त्याला त्या संख्येतून तिकडे घेऊन जा आणि जो अंक आहे त्याला पलीकडे आणा। तर पलीकडे आणला तर हा वजा होईल, म्हणजे 1440 वजा किती 1260 आणि तिकडे कसा येईल? वजा 7x आणि अधिक किती 16x या प्रकारे येतील। जर का आपण 1440तून 1260 याला वजा केलो तर आपल्याला उरून किती येऊन राहिला? 180 आणि 16x जर का आपल्याला 7x चालले गेला तर आपल्या किती उरून राहिला? तर 9x। आता x सोबत हा 9 गुणाकार आहे, जर पलीकडे आणला तर हे भागाकार होतील, म्हणजे x बरोबर 180 भागिले 9 बरोबर किती येतील? 20, म्हणजे तो कोन 20 अंशाचा आहे। आता इथं पर्याय क्रमांक B यामध्ये 20 अंश दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक B हा उत्तर बरोबर असेल। त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, 2चा घात 3 दिलेला आहे आणि गुणिला 3चा घात 2 गुणिला 5चा 5 गुणिला 7चा घात 4 हे एक दिलेला आहे। मग दुसरा एक उदाहरण दिलेला आहे, 2चा घात 2 गुणिला 3चा घात 5 गुणिला 5चा घात 2 गुणिला 7चा घात 6 या प्रकारे आपल्याला 3 अंक दिलेला आहे। तर यांचा मसावी व लसावी काढा या प्रकारे विचारलेला आहे। तर सर्वात आधी आपण मसावी काढूया। मसावी, तर मसावी कसा काढतात असा प्रकारचा अंकांचा? तर बघा, जे कॉमन संख्या आहे त्याचे कमीत कमी घात घेऊन गुणाकार करावा, जे कॉमन संख्या आहे त्याचे कमीत कमी घात घेऊन काय करावा? गुणाकार करावा। तर सर्वात आधी आपण 2 घेऊया। तर इथं 2 हे जे कॉमन संख्या आहे याचा सर्वात कमी जो घात आहे तो कोणता आहे? तर 2चा हा वाला जो घात आहे तो सर्वात कमी आहे, कारण की इथं 3 घात आहे आणि इथंही 3 घात आहे, म्हणून हा वाला आपण घेऊया। तर जर घेतलं तर कसा प्रकारे होतील? 2चा घात 2 गुणाकार, त्यानंतर जे दोन्हीकडे आहे कमी घातवाले कोणते आहे? 5 हा अंक तिन्ही ठिकाणी आहे आणि हा वाला घात सर्वात कमी आहे, म्हणजे नुसते 5 आपण घेऊया।
त्यानंतर बघा 7 इथं या, इथं या, तिथं या. आता 7चा सर्वात कमी घात 7चा वर्ग दिलेला आहे, तर आपण 7चा वर्ग हा अंक घेऊया. आता मसावी किती आला? 2चा घात 2 गुणिले 5 गुणिले 7चा घात 2, हे आपला मसावी आलेला आहे. आता लसावी काढायचा आहे, तर लसावी काढताना सर्व संख्यांच्या जास्तीत जास्त घात घेऊन गुणाकार करावा लागेल. आता काय? लसावी बरोबर सर्वात जे जास्त घात आहे ते घेऊन गुणाकार करावा लागेल. आता 2चा जर बघितलं तर 2चा घात घन म्हणजे हा वाला आहे. 2चा घात काय? घन गुणाकार. मग 5चा जर बघितलं तर 5चा घात क्यूब म्हणजे घन, 5चाही घन सर्वात मोठा घात. आणि त्यानंतर जर आपण 3चा बघितलं तर 3चा घात किती आहे? सर्वात मोठा 5 हा घात आहे, म्हणून 3चा घात काय? 5 घेऊया. आणि त्यानंतर 7चा घात, तर 7चा घात कोणते? 6 हा सर्वात मोठा घात आहे, म्हणजे 7चा घात किती? 6. तर हा वाला अंक ज्या पर्यायामध्ये असतील तो पर्याय बरोबर आहे. त्याचा प्रश्न बघा, एका सभेला 5 व्यक्ती एकामेकाला एकदा हस्तांदोलन केला, किती हस्तांदोलन होतील? आणि पर्याय दिले आहे 9, 10, 15 आणि 20 या प्रकारे दिलेला आहे. तर बघा, जर असा प्रकारचा प्रश्न विचारला तर एक सूत्र वापरायचा, जे की n कंसामध्ये n वजा 1 आणि खाली किती? 2. आता n म्हणजे काय होतो हे आपल्याला माहीत आहे, कारण की आधीचा जे प्रश्नपत्रिका होता त्याच्या स्पष्टीकरणामध्ये दोन्ही पेपरामध्ये मी सांगितलं n म्हणजे काय होतो, तर जो सर्वात मोठा अंक असतो तो किंवा शेवटचा अंक. तर इथं किती दिलेला आहे? 5 व्यक्ती दिलेला आहे. तर आपल्याला n म्हणजे किती? n ची किंमत n बरोबर किती घ्यायला लागेल? 5. आता जर या सूत्रानुसार मांडणी केलं तर कसा प्रकार येतील? 5 कंसामध्ये 5 वजा 1 आणि खाली छेदामध्ये 2. जर आपण याला सोडवलं तर 5 गुणिले, कारण की हा कंसाचा अर्थ किती होतो? गुणाकार होतो. 5तून 1 गेले, उरला किती? 4 आणि छेदामध्ये 2. जर आपण याला सोडवलं तर 2 ने 4ला 2दा जातो, 5 दुने 10. म्हणजे त्या 5 व्यक्ती एकामेकाला जर हस्तांदोलन केले तर एकूण 10 हस्तांदोलन होतील. तर पर्याय क्रमांक बी यामध्ये 10 दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हा उत्तर बरोबर असेल. त्यानंतरचा प्रश्न बघा, कंसामध्ये 7 अधिक 4a कंस कंप्लीट, दुसरा कंस स्टार्ट, 5 अधिक 2b हे 98,537 या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानाचे अंक असेल तर ए व वीचा किंमत काढा, या प्रकारे विचारलेला आहे. आता बघा, या ठिकाणी जे 98,537 या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानांचे अंक हे मांडले आहे, कोणाला? ए आणि बीला. आता जर याचा जर किंमत असेल तर कसा प्रकारे काढता येईल? कोणते? हा सहस्त्र अंक आहे, तर सहस्त्र अंक म्हणजे 7 अधिक 4a. ठीक आहे. हा म्हणजे काय? हा म्हणजे त्यात सहस्त्र अंक म्हटले, तर सहस्त्र जर म्हटलं तर कोणता अंक येतील? 8 हा अंक येतील. म्हणजे 7 अधिक 4a बरोबर किती आहे? 8 हा अंक आहे. आता जर आपण याला सोडवलं तर कसा प्रकारे होतील? बघा, 7 अधिक 4a बरोबर 8. आता 4a बरोबर 8 वजा 7, कारण की इकडे अधिक आहे, पलीकडे घेतला तर वजा होतील. मग a बरोबर किती होतील? 1 आणि छेदामध्ये किती? 4, कारण की 4 इथं a सोबत गुणाकार आहे, पलीकडे घेतला तर किती काय होतील? भागाकार होतील. मग एचा किंमत काय आला? 1/4. आता जर याला आपण पुन्हा सोडवलं तर एचा किंमत किती येईल? तर एचा किंमत येईल 0.25. ठीक आहे. आता आपण बीचा किंवा जे सहस्त्र अंक आहे त्याला काढूया. तर सहस्त्र अंक कसा प्रकारे काढतील? तर सहस्त्र अंक म्हणजे 5 काय दिलेला आहे? 5 अधिक 2b, 5 अधिक 2b बरोबर किती? सहस्त्र अंक कोणते आहे? सहस्त्र अंक 3 दिलेला आहे. आता 5 अधिक 2b बरोबर किती येईल? 3 हा अंक येतील. ठीक आहे. जर आपण याला सोडवलं तर 2b बरोबर 3 वजा 5 म्हणजे 2b बरोबर वजा किती? 2. आता 2 इथं गुणाकार आहे, पलीकडे घेतला तर 2 वजा छेदामध्ये 2, b बरोबर वजा 1 हा उत्तर येतील. आता 0.25 आणि वजा 1 ज्या ऑप्शनमध्ये असतील तो ऑप्शन बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक किती? सी यामध्ये 0.25 आणि वजा 1 हा दिलेला आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक सी हा अंक बरोबर किंवा हा पर्याय बरोबर असेल. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, रूटमध्ये 5 आणि त्याचा घात दिलेला आहे 3m वजा 5 बरोबर 15 आणि त्याचा घात दिलेला आहे 3, तर m बरोबर किती हे आपल्याला काढावं लागेल. ठीक आहे. तर सर्वात आधी आपण हे जो रूट आहे याला घालवा लागेल. तर जर घालवायचा असेल तर दोन्हीकडे हे वर्ग घ्यावा लागेल. आता जर आपण वर्ग घेतलं तर कसा प्रकार होईल? 15 आणि याचा घात 3m वजा 5 हे रूटमध्ये आणि याचा काय? वर्ग बरोबर अलीकडे काय? पलीकडे वर्ग घ्यावा लागेल. ती काय? वर्ग. जर का आपण याला सोडवलं तर आता बघा, हा रूट आणि वर्ग हे चालले जातील, उरतील काय? तर 15m आणि याचा घात 3m वजा किती? 5 आणि पलीकडे
काय होतील 15 आणि हे गुणाकार होतील बे त्रिके 6 अशा प्रकारे येतील. आता जर आपण पुन्हा याला सोडवलं तर कसा प्रकारे येतील बघा. इथं दोन्ही जे पाया आहे ते सारखे आहे म्हणून आपण फक्त जे घात घेतला तरी चालेल. तर 3m - 5 बरोबर किती 6. आता जर पुन्हा सोडवलं हा जो 5 आहे हा वजा आहे पलीकडे, तर अलीकडे वजा आहे आणि पलीकडे जर घेतला तर अधिक होतील. आता काय उरतील 3m बरोबर 6 अधिक किती 5. m बरोबर 11 भागिले किती 3. तर m ची किंमत किती आहे 11 आणि छेदामध्ये 3. तर 11 छेदामध्ये 3 हे पर्याय क्रमांक डी यामध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हा उत्तर बरोबर असेल. नंतरचा प्रश्न आहे 5 क्रमावर समसंख्यांची सरासरी 12 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान समसंख्या ही मोठी समसंख्यांचा किती पट आहे. म्हणजे जी सर्वात लहान समसंख्या आहे ती मोठी समसंख्यांचा पट विचारलेला आहे. आधी आपल्याला जो लहान समसंख्या आहे तो आपल्याला काढावा लागेल. आता बघा एकूण समसंख्या किती आहे 5 आहे आणि तेही क्रमवार आहे आणि त्याची सरासरी 12 आहे. म्हणजे मध्यभागी किती आहे 12 आहे. म्हणजे 12 तर त्याचा अलीकडे किती 2 अंक आणि पलीकडेही 2 अंक आहे. जर 12चा जर आधी बघितलं तर कोणते कोणते अंक येतील तर एक येणार आहे 8 आणि दुसरा आहे 10. कारण की हे क्रमवार समसंख्या आहे. आणि नंतर जर बघितलं तर 14 आणि त्यानंतर 16 असं 5 क्रमवार समसंख्या आपल्याला मिळतील. तर जो सर्वात लहान संख्या आहे तो किती आहे 8. म्हणजे तो सर्वात लहान संख्या 8 आहे. आणि जर मोठा संख्या आहे ते किती आहे तर मोठा संख्या हा 16 आहे. आता पट विचारलेला आहे. तर जर आपण याला सोडवलं तर कसा प्रकारे लहान संख्या आणि मोठ्या संख्याचा पट विचारलेला आहे. तर मोठ्या संख्यांचा पट आपल्याला माहित नाही म्हणून आपण काय घेऊया x पट आहे असं आपण गृहीत धरूया. जर आपण याला सोडवलं तर कसा प्रकारे येतील x बरोबर 8 आणि छेदामध्ये किती 16. कारण की इथं गुणाकार आहे म्हणून छेदामध्ये गेला तर भागाकार येतील. आता जर याला सोडवलं तर किती येईल x बरोबर 1 म्हणजे छेदामध्ये 2 हा पट आहे. म्हणजे 1/2 पट आहे. तर 1/2 पट हे पर्याय क्रमांक सी यामध्ये दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हा उत्तर बरोबर असेल. नंतरचा प्रश्न बघा 1च्या 25%चे 25% बरोबर 25 आहे. तर x बरोबर किती. आता इथं बघा टक्के विचारलेला आहे. किती टक्के तर xच्या 25% म्हणजे x गुणिले किती 25%. तर 25% आपण कसा प्रकारे काढतो तर टक्के हे 100 पैकी काढतो म्हणून असा प्रकारे ना याचाही 25% म्हणजे गुणाकार किती 25 आणि हे टक्के किती 100ने काढतात. तर हे दोन्हीचे जो किंमत आहे ते किती आहे 25 असा प्रकारे आहे. आता जर याला सोडवलं तर कसा प्रकारे येतील x गुणिला आता बघा 25 ने 25ला एकदा जातो याला जातो 4दा मग इथंही एकदा जातो आणि खाली 4 बरोबर किती 25. आता जर आपण याला पुन्हा सोडवलं तर कसा प्रकारे येतील बघा. इथं छेदामध्ये भागाकार आहे मग पलीकडे घेतला तर कसा प्रकारे गुणाकार येतील. तर x बरोबर 25 गुणिले 4 गुणिले 4. 25ने जर का 4 ले गुणलं तर 100. 100ने जर 4 ले गुणलं तर किती x बरोबर 400. तर x बरोबर 400 हे पर्याय क्रमांक ए यामध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक ए हा उत्तर बरोबर असेल. त्यानंतरचा प्रश्न बघा नागपूरला जाणारा एका गाडी 60 किमी वेगाने 7:30ला निघाला तर दुसरा गाडी 75 किमी वेगाने किती 8:30ला निघाला तर त्या दोन गाडी भेटण्याची वेळ किती. आता बघा हे जे गाडी आहे दोन्ही गाडी सारखेच दिशेने चाललेला आहे म्हणून हे वेळेतील फरक म्हणजे एक किती वाजता निघाला 8:30 वाजता आणि दुसरा 7:30 वाजता निघालेला होता. तर दोन्ही जे गाडी आहे ते निघण्याच्या वेळेमध्ये फरक किती आहे तर वेळेतील फरक तर वेळेतील फरक किती येईल 1 तास. आता वेगातील फरक तर एक गाडी किती 60 किमी प्रति तास या वेगाने चालून राहिला तर दुसरा गाडी किती 75 किमी म्हणजे 15 किमी फरक येईल. वेगातील फरक किती 15 किमी प्रति तास या प्रकारे येतील. आता बघा आपल्याला काय म्हणाले दोन गाडी भेटण्याची वेळ तर जो गाडी कमी वेगाने म्हणजे पहिला आधी निघलेला आहे त्या गाडीचा वेग आपल्याला घ्यावा लागेल. तर कसा प्रकारे ते येतील तर 1 तास फरक आहे दोन्ही गाडीमधला जो वेळेचा फरक आहे 1 तास. पहिल्या गाडीचा वेग किती आहे 60 आणि छेदामध्ये किती जो वेग आहे त्याचा फरक आपल्याला घ्यावा लागेल. वरती वेळाचा फरक गुणाकार पहिल्या गाडीचा वेग आणि छेदामध्ये किती जे वेगातील फरक आहे ते. जर आपण याला सोडवलं तर 15ने 60ला कितीदा 4दा जातो 4ने जर का 1ला गुणला तर किती 4 तास म्हणजे त्या दोन गाडी भेटण्याची वेळ किती 4 तासात ते दोन गाडी भेटतील म्हणजे पर्याय क्रमांक बी हा उत्तर बरोबर असेल. त्यानंतरचा प्रश्न बघा खालील आकृतीत किती रेषाखंड आहे आणि इथं 1 2 3 4 बिंदू दिलेला आहे आणि ऑप्शनमध्ये 4 5 3 आणि किती 6 या प्रकारे दिलेला आहे. तर बघा मित्रांनो या प्रकारचा उदाहरणामध्ये तो सूत्र वापरायचा कोणते n आणि कंसामध्ये n वजा 1 आणि छेदामध्ये किती 2. आता n म्हणजे किती 1 2 3 4 n ची किंमत किती आहे 4 कंसामध्ये 4 वजा 1 आणि छेदामध्ये किती 2. जर आपण सोडवलं 4 गुणिले 3 आणि
छेदामध्ये 2, 4 तिरी 12 आणि छेदामध्ये 2, उत्तर किती येईल 6. म्हणजे या रेषाखंडात एकूण किती, या आकृतीत एकूण 6 रेषाखंड आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हा उत्तर बरोबर असेल. त्याचा प्रश्न बघा, एका वृत्तचितीच्या आकाराचा डब्याची तळाची त्रिज्या 14 सेमी व उंची 12 सेमी आहे, तर त्यात किती लिटर पाणी मावेल. आता बघा, हे जे इष्टचितिका आहे त्याची घनफळ आधी आपल्याला काढावा लागेल. तर पाया आणि त्रिज्याचा वर्ग आणि काय त्याचा उंची. जर आपण याचा किंमत मांडला तर पायाचा किंमत आहे 22 आणि छेदामध्ये 7. आर आपल्याला इथं किती देऊन आहे, तर आर देऊन आहे 14, म्हणजे आरचा वर्ग म्हणजे 14 आणि गुणिले किती 14 गुणिले किती उंची. तर उंची किती देऊन आहे, तर उंची देऊन आहे आपल्याला इथं 12, म्हणून आपण इथं 12 हे किंमत टाकूया. ठीक आहे. आता जर आपण याला सोडवलं तर कसा प्रकार येतील बघा, 7ने 14ला 2दा जातो, या चारही अंकाला जर आपण काय गुणलं तर उत्तर येतील 7392 मीटर स्क्वेअर, सेंटीमीटर स्क्वेअर असा प्रकारे येतील. आता बघा, आपल्याला काय म्हटलं आहे, पाणी लिटरमध्ये काढायला सांगितलं आहे. तर आता आपल्याला माहीत आहे की 1000 सेंटीमीटर क्यूब बरोबर 1 लिटर. 7392 सेंटीमीटर क्यूबमध्ये किती लिटर पाणी येतील. तर जर आपण याला का 1000 भागलं तर आपल्याला एकूण लिटर येतील. आता जर याला 1000 भागलं तर एकूण उत्तर येऊन राहिला 7.392 लिटर. तर पर्याय क्रमांक किती, क्रमांक ए यामध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए हा उत्तर बरोबर असेल. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, ABC या समभुज चौकोनाचा क्षेत्रफळ 168 सेमी स्क्वेअर आहे, तर लेंथ BM बरोबर 14 सेमी आणि लेंथ AM बरोबर किती या प्रकारे विचारलेला आहे. आता आपल्याला समभुज चौकोनाचा क्षेत्रफळ बरोबर हाफ गुणिले कर्णचा गुणाकार असा प्रकारे येतील. तर आता बघा, समभुज चौकोनाचा क्षेत्रफळ बरोबर हाफ गुणिले कर्णचा गुणाकार, हे आपल्याला माहित आहे की समभुज चौकोनाचा क्षेत्रफळाचं सूत्र या प्रकारे आहे. आता इथं क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि एक कर्ण दिलेला आहे, तर दुसरा कर्ण आपल्याला काढायचा आहे. तर आपल्याला दुसरा कर्ण काढताना कसा प्रकार करावा लागेल, तर एक कर्ण बरोबर कसा प्रकार येईल, 2 गुणिले 14 बरोबर किती 28 सेमी. ठीक आहे. आता समजा दुसरा जो कर्ण आहे तर दुसरा कर्ण किती येतील, तर समजा दुसरा कर्ण आपण दुसरा काय कर्ण आपण काय घेऊया, x घेऊया. दुसरा कर्ण आपण 1 सेमी घेऊया. ठीक आहे. आता त्या क्षेत्रफळाच्या सूत्रानुसार बसवलं तर कसा प्रकार येतील, तर क्षेत्रफळ किती देऊन आहे 168 देऊन आहे आणि इथं हाफ गुणिले 28 आणि किती येईल x या प्रकारे येतील. आता जर आपण याला सोडवलं तर कसा प्रकार येतील बघा, 2 ने 28ला किती जातो 14 जातो. तर उरला काय 168 बरोबर 14 आणि गुणिले किती x. आता 14 इथं x सोबत गुणाकार आहे, इकडे अलीकडे आला तर काय होतील भागाकार. x बरोबर 168 भागिले किती 14. आता 14 x ची किंमत किती येईल 12 या प्रकारे येतील. आता x ची किंमत आपल्याला 12 मिळालेला आहे. आता आपल्याला AM काढावा लागेल. तर AM बरोबर तर लेंथ AM बरोबर कसा होईल, तर AM बरोबर 12 आणि भागिले किती 2 या प्रकारे होईल. तर 2 ने जर का 12ला भागला तर उत्तर किती येईल 6 सेमी. म्हणजे त्या AMची जो किंमत AMची जो माप आहे तो किती आहे 6 सेमी. तर 6 सेमी हे पर्याय क्रमांक B यामध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक B हा उत्तर बरोबर असेल. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, 3 किमी अधिक 4 मीटर अधिक 500 सेमी बरोबर किती मीटर. आता इथं आपल्याला किती मीटर हे काढावा लागेल. आता बघा, एक किंमत देऊन आहे किलोमीटरमध्ये, दुसरा मीटरमध्ये आणि तिसरा सेमीमध्ये. आता तिन्ही किंमतला आधी आपल्याला कोणती तरी एक किमतीमध्ये ठरवून घ्यावा लागेल किंवा कन्वर्ट करून घ्यावा लागेल. तर आपण तिन्ही किंमतला मीटरमध्ये कन्वर्ट करूया. ठीक आहे. आता जर का आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर 3 किमी बरोबर, तर 3 किमी बरोबर किती 3000 मीटर येऊन राहिलेला आहे. ठीक आहे. अधिक इथं 4 मीटर ऑलरेडी देऊनच आहे, मग आपण इथं किती 4 घेऊया. आता 500 सेमीला जर का आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर आपल्याला माहित आहे 100 सेमी बरोबर 1 मीटर, तर 500 सेमी बरोबर तर 5 मीटर. आता जर तिन्ही याला जर बेरीज केला तर किती येईल 3000 आणि 9, म्हणजे एकूण 3009 मीटर या प्रकारे येतील. तर 3009 मीटर हे पर्याय क्रमांक कोणते डी मध्ये दिलेला आहे, म्हणून डी हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, सेक थिटा बरोबर 25/7 तर टॅन थिटा बरोबर किती, आणि इथं 4 ऑप्शन देऊन आहे. तर आपल्याला माहित आहे की 1 अधिक टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक स्क्वेअर थिटा हा एक सूत्र आहे. कसा प्रकारे 1 अधिक टॅन स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक स्क्वेअर हे
थिटा अशा प्रकारे एक सूत्र आहे। आता टॅन थिटा बरोबर 1 आहे। आता 1ला जर का आपण पलीकडे घेतला तर कसा प्रकारे येईल, तर टॅन स्क्वेअर थिटा बरोबर 1 वजा किती सेक स्क्वेअर थिटा, याचा किंमत देऊन आहे 625। ठीक आहे, 625, कारण की आपण जर त्या चार्टानुसार बघितलं तर सेक स्क्वेअर थिटा 625 आणि छेदामध्ये किती आहे 49 या प्रकारचा किंमत येतील। आता बघा इथं वजा हा क्रिया आहे आणि इथं 1 आहे, म्हणून दोन्ही जे काय पाया आहे आधी आपल्याला समान करावा लागेल। तर जर का आपण समान करायला गेलो तर टॅन स्क्वेअर थिटा बरोबर कसा प्रकार येतील 625 वजा किती 49 आणि खाली छेदामध्ये किती 49 या प्रकारे येतील। आता जर याला आपण सोडवलं तर कसं पुन्हा किती येईल, तर 625 तून 49 गेला तर आता उरला किती 576 आणि छेदामध्ये किती 49। तर 576 आणि छेदामध्ये 49 हा पर्याय क्रमांक कोणते 1 वर दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा बरोबर उत्तर असेल। त्यानंतरचा प्रश्न बघा, रामराव व अण्णासाहेब यांनी गाईच्या दुधाचा धंदा सुरू करताना भांडवलाचे गुणोत्तर 4:5 व मुदतीचे गुणोत्तर 5:9 ठेवले तर त्याचा नफ्याचे गुणोत्तर कसे ठरवेल, या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। आता नफ्याचा प्रमाण बरोबर भांडवलाचे प्रमाण गुणिला मुदतीचे प्रमाण या प्रकारचा येईल। ठीक आहे, नफ्याचा प्रमाण बरोबर भांडवलाचे प्रमाण गुणिले मुदतीचे प्रमाण, नफा प्रमाण बरोबर भांडवलाचे प्रमाण। आता भांडवलाचे प्रमाण किती देऊन आहे, तर भांडवलाचे प्रमाण आहे 4 आणि किती 5 गुणिले किती 9। ठीक आहे, कारण की भांडवलाचे प्रमाण देऊन आहे 4:5 आणि मुदतीचे प्रमाण देऊन आहे 5:9, म्हणून हे दोन्ही गुणाकार येतील। आता जर का आपण याला गुणलं तर 5 कटला उरलं किती 4 आणि खाली छेदामध्ये 9 या प्रकारे ठरतील। तर 4/9 हे गुणोत्तर ठरेल। तर 4/9 हे पर्याय क्रमांक सी यामध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी हा उत्तर बरोबर असेल। आता बघा त्यानंतरचा प्रश्न आहे, जर एका फासा सोंगटी त्यानंतरचा प्रश्न बघा, एका फासा ज्याला की आपण सोंगटी म्हणतो ते फेकली असता बरील बाजूवर 4च्या पटीतील संख्या अंक येण्याची संभाव्यता किती। आता बघा याची जी शक्यता आहे ते 6 शक्यता आहे, कारण की आपल्याला माहीत आहे एका फासामध्ये 6 बाजू असतात, म्हणून 6 प्रकारची शक्यता आहे। म्हणून एकूण शक्यता बरोबर किती 6 आहे। ठीक आहे, कारण की 1 2 3 4 5 अशा प्रकारे 6 बाजू एका फासावर असतो। या व्यतिरिक्त त्या फासामध्ये म्हणजे दुसरं कोणतेही बाजू नसतात, म्हणून 6 यापैकी कोणतेही अंक येतील, 1 2 3 4 5 6 यापैकीच कोणते तरी अंक येतील। आता जेव्हा तो फासा फेकला जातील तर वरच्या बाजूला किती अंक या अंक येतील असं विचारलेलं आहे। आता 4च्या पटीतील संख्या येण्याची शक्यता एकच आहे, कारण की 4 हा अंकच येतील, 1 2 3 4 5 आणि 6 या प्रकारचे 6 अंक होतात। आता 4च्या पटीतील अंक फक्त एकच आहे 4च आहे, या व्यतिरिक्त 8 12 16 20 या प्रकारचा अंक घेता येणार नाही, कारण की ते फासावर हे अंक नाही आहे, म्हणून एकच अंक येणार आहे। किती अंक येणार आहे एकचदा, म्हणजे 4च्या पटीतील अंक एकच अंक आहे, तो म्हणजे 4च आहे फक्त। ठीक आहे, आता 4च्या पटीतील अंक येण्याची शक्यता भागिले म्हणजे छेदामध्ये किती एकूण शक्यता येणार आहे। आता 4च्या पटीतील शक्यता ते किती आहे 1 आहे, आणि एकूण जे शक्यता आहे ते किती होता 6 शक्यता होता, म्हणजे 1/6 या प्रकारे येतील। तर 1/6 हे पर्याय क्रमांक ए यामध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए हा उत्तर बरोबर असेल। बघा एका वर्तुळात विशाल कंसाचे माप हे त्याचा लघु कंसाच्या मापाचा 4 पटीपेक्षा 40 ने अधिक आहे, तर त्याचा लघु कंसाचे माप काढा या प्रकारे आपल्याला विचारलेलं आहे। आता आपल्याला लघु कंसाचा माहित आहे का नाही माहित आहे, म्हणून आपण लघु कंसाचे माप समजा x घेऊया, समजा लघु कंसाचे माप बरोबर किती x घेऊया। ठीक आहे, आता विशाल कंसाचे माप हे 4 पटीपेक्षा 40 ने जास्त आहे, म्हणजे कसा प्रकार येईल विशाल काय कंसाचे माप बरोबर हे लघु कंसाचा 4 पटीपेक्षा 40 ने जास्त, म्हणजे आपल्या लघु कंसाचे माप किती आहे x, याचा 4 पट म्हणजे 4x, आणि त्याचाने किती 40 ने जास्त आहे, म्हणजे अधिक किती येईल 40 या प्रकारे येतील लघु कंसाचे माप। आता दोन्ही वर्तुळाचे जे एकूण माप असतात ते किती असतात, तर ते 360 असतात। आपल्याला वर्तुळाचा जो एकूण माप आहे ते 360 हे आपल्याला माहित आहे। आता जर का याला आपण समीकरणात मांडला तर कसा प्रकार येईल, तर x अधिक म्हणजे लघु कंस आणि विशाल कंस हे दोन्ही कंसला जर का आपण बेरीज केला तर त्याचं माप किती येईल 360। तर लघु कंसाचं माप किती आहे x अधिक विशाल कंसाचं माप 4x अधिक किती 40 बरोबर 360। ठीक आहे, आता जर का 4x आणि 1x म्हणजे 5x बरोबर 40
5x अधिक 40 बरोबर किती 360 या प्रकारे येतील. आता 40 इथं बेरीज आहे, पलीकडे घेतला तर कसा येईल 5x बरोबर 360 वजा 40 x बरोबर 320 आणि छेदामध्ये किती 5. जर का आपण याला सोडवलं तर उत्तर येऊन राहिला 64 अंश. म्हणजे त्या लघुकंशाचा माप तो म्हणजे 64 अंश आहे. तर 64 अंश हे पर्याय क्रमांक डी यामध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हा उत्तर बरोबर असेल. त्यानंतरचा प्रश्न 1 कोटी दिलेला आहे 6 आणि दुसरा 3 आणि दुसरा 2 म्हणजे काहीच नाही, म्हणजे 2 या प्रकारे आहे, कारण की रूटचा जो किंमत असतो तो 2 असतो. प्रश्नामध्ये एकूण किती कोटी आहे 3 कोटी आहे. कोणते कोणते, एक आहे 6, दुसरा आहे 3 आणि 2 या प्रकारे 3 कोटी आहे. आता जर का आपण या तिन्ही संख्याचा जर विचार केला म्हणजे लसावी काढला तर किती येईल, तर लसावी येतील 6. या तिन्ही अंकांचा जो लसावी आहे तो 6 येतील, कारण की तिन्ही अंकाला आपल्याला सर्वात आधी सारखी करावा लागेल, म्हणून सारखी करताना लसावी काढावा लागेल. तर जर का आपण लसावी काढलं तर या तिन्ही अंकांचा लसावी 6 या प्रकारे येतो. आपण जसाचा तसा घेऊया, म्हणजे कोटी किती 6 आणि रूटमध्ये आहे किती 15 गुणिला या 3ला 6 करायचा, म्हणजे 3ला आपल्याला किती 2ने गुणाकार करावा लागेल आणि आतमध्ये किती आहे 5. तर हे इथं 2ने गुणलं म्हणून 5चा किती वर्ग या प्रकारे येतील. ठीक आहे. त्यानंतरचा संख्या काहीच नाही म्हणजे 2 आहे, म्हणजे आपल्याला इथं 3ने गुणाकार करावा लागेल. तर 2 गुणिले किती 3 आणि रूटमध्ये किती 3 आणि याचा घन या प्रकारे येतील. आता जर पुन्हा याला सोडलं तर 6 कोटी येतील आणि इथं किती 15 गुणिले, जर याला आपण सोडवलं तर किती येतील 3 दुने 6 कोटी आणि 15चा वर्ग म्हणजे 25. जर आपण याला सोडवलं तर 3 दुने 6 कोटी आणि 3चा घन म्हणजे 27 हे रूटमध्ये येतील. तर सर्व कोटी सारखे आलेलं आहे, तर आपण आता 1 कोटी घेऊन करूया. तर कोटी किती 6 आणि रूटमध्ये 15 गुणिले 25 गुणिले किती 27 या प्रकारे येतील. आता जर का या तिन्ही अंकांचा गुणाकार केला तर कसा प्रकारे येतील, कोटी इथं आपल्याला 6, 15 गुणिले 25 गुणिले 27 जर काहीला केला तर 10,100 किती 25 या प्रकारचा अंक येतील. तर कोटी 6 आणि जो रूटचा किंमत आहे 10,125 हे कोणत्या किंमतीमध्ये आहे, तर हे पर्याय क्रमांक सी यामध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी हा उत्तर बरोबर असेल. त्याचा प्रश्न बघा मित्रांनो, घनमूळ आणि रूटमध्ये दिला आहे, त्याचा आतमध्ये अजून एक रूट आहे 0.000064 बरोबर किती या प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रकारच्या प्रश्नामध्ये सर्वात आधी आपल्याला प्रथम यातील वर्गमूळ काढा व त्यानंतर आलेल्या संख्येचे घनमूळ काढावा लागेल. ठीक आहे. आता जर का आपण याचा वर्गमूळ काढला तर कसा प्रकार येतील, घन आणि वर्गमुळात 0.008, कारण की 64चा जो वर्गमूळ आहे तो किती आहे 8 आहे. आता आपल्याला याचा घनमूळ काढावा लागेल. ठीक आहे. तर 8चा घनमूळ किती आहे, तर 8चा घनमूळ आपल्याला 2 आहे आणि 0 किती देणं आहे, ह्या जर घनमूळाचा बाहेर आला तर कसा प्रकार येतील, तर 0.2 या प्रकारे येतील. तर 0.2 हा पर्याय क्रमांक सी यामध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी हा उत्तर बरोबर असेल. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, 0.24चा वर्ग अधिक 0.8चा वर्ग वजा 0.98 बरोबर किती क्वेश्चन मार्क याचा किंमत आपल्याला काढावा लागेल. तर सर्वात आधी काय करायचा, याचा वर्गमूळ सोडून घ्यायचा, याचा वर्ग करून घ्यायचा. तर 24चा वर्ग जर आपण घेतलं तर 0.0576 या प्रकारचा येतील, कारण की आपल्याला 24चा जे वर्ग आहे ते आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. आता अधिक जर आपण 0.8 याचा वर्ग केला तर 0.64 येणार आहे. ठीक आहे. आणि वजा किती सांगितलं, तर वजा 0.98 या प्रकारे सांगितलं. आता जर का आपण या तिन्ही क्रियाला याला जोडलं आणि याला वजा केलं तर याचा उत्तर येईल वजा 0.28 म्हणजे 2824. ठीक आहे. या प्रकारचा येतील. तर वजा 0.2824 हे पर्याय क्रमांक कोणते, पर्याय क्रमांक 1 वर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा उत्तर बरोबर असेल. त्यानंतरचा प्रश्न बघा, जर पी बरोबर 12 आणि क्यू बरोबर 26 तर या किमती काढा, याचा जो किंमत आहे तो काढा. आता पीचा किंमत आणि क्यूचा किंमत या किमती याच्यामध्ये आपण या समीकरणामध्ये आपण टाकूया. ठीक आहे. जर आपण पी आणि क्यूचा किंमत टाकला तर कसा प्रकार येतील, तर रूट किती 2 कंसामध्ये 2 गुणिले किती येणार आहे, तर 3 आणि गुणिले किती 12 काय येणार आहे, तर 2 गुणिले 24. ठीक आहे. हेही रूटमध्ये येतील, अधिक किती 81 आणि बरोबर क्वेश्चन मार्क या प्रकारे येणार आहे. आता जर आपण याला सोडलं तर कसा प्रकार येतील, रूटमध्ये कंसामध्ये 2 गुणिले 12 3 36. ठीक आहे. 36 अधिक 24 दुने किती येऊन राहिल्या 52 आणि अधिक किती
हे 9 येणार आहे, कारण की रूटचा 81चा जर वर्गमूळ काढला तर ते किती येऊन राहिला आहे, 9 येऊन राहिलेला आहे. आता पुन्हा जर का आपण याला सोडवलं तर 2 गुणिले 36चा वर्गमूळ किती 6 अधिक 52 अधिक किती रूटचा बाहेर 9 येणार आहे. ठीक आहे. आता जर आपण याला सोडवलं तर याला गुणाकार करावा लागेल. 6 दुने किती येणार आहे, तर 6 दुने 12 अधिक 52 आणि रूटचा बाहेर आहे किती 9 आहे. 52 आणि 12 याला कर जर आपण जोडलं तर रूटमध्ये येऊन राहिला 64 आणि अधिक किती 9. 64चा वर्गमूळ किती येणार आहे, 8 येणार आहे अधिक 9. 8 आणि 9 म्हणजे किती होऊन राहिला 17 येऊन राहिलेला आहे. तर 17 पर्याय क्रमांक डी यामध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हा उत्तर बरोबर असेल. त्याचा प्रश्न बघा, एका रकमेचा पहिला व दुसरा वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 25 व 26 रुपये आहे, तर व्याजदर काढा. ठीक आहे. इथं 2 वर्षाचा रकमेतील व्याज दिलेला आहे. एक किती आहे 25 तर दुसरा 26. आता व्याजदरातील फरक हे आधी आपल्याला काढावा लागेल. तर व्याजदरातील फरक किती आहे, व्याजदरातील फरक बरोबर किती 26 वजा किती 25 म्हणजे 1 येऊन राहिला, म्हणजे 1चा फरक आहे. आता 25 रुपये व एका वर्षात 1 रुपये व्याजदर मिळतो. ठीक आहे. 25 रुपयामध्ये किती व्याजदर मिळून राहिला, 1 रुपये मिळून राहिला. तर 100 रुपयावर किती व्याजदर मिळतील, 25 रुपयावर आपल्याला 1 रुपये मिळून राहिला. आता 100 रुपयावर किती मिळून राहिला आपल्याला माहीत नाही, म्हणून आपण इथं x घेऊया. जर का आपण याला सोडवलं तर तिरकास गुणाकार करावा लागेल. तर तिरकास गुणाकार केला तर x गुणिले 25 बरोबर किती 100. आता 25 1 सोबत गुणाकार आहे, पलीकडे घेतला तर x बरोबर कसा किती येईल 100 आणि छेदामध्ये किती 25. आता x ची किंमत किती येऊन राहिला, 25 ने जर का आपण 100ला भागलं तर 4%, म्हणजे त्या व्याजदर किती 4% एवढा असेल. तर 4% दर कोणता, पर्याय क्रमांक ए यामध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर असेल. त्यानंतरचा प्रश्न बघा, 12 मजदूर रोज 9 तास काम करून 42 खेळणी बनवतात, तर 9 मजदूर 4 तास काम करून किती खेळणी बनवतील, या प्रकारचा प्रश्न दिलेला आहे. आता इथं आपल्याला एक सूत्र वापरायला आपल्याला एक सूत्र घ्यावं लागेल, तो म्हणजे काय M1 D1 आणि T1 आणि भागिले W1 बरोबर M2 D2 आणि T2 आणि छेदामध्ये काय W2 या प्रकारे घ्यावा लागेल. ठीक आहे. आता इथं 12 मजदूर दिलेला आहे. 12 मजदूर म्हणजे एकूण मजदूर आहे, तर 12 मजदूर आणि गुणिला किती तास 9 तास, म्हणजे 12 गुणिले 9 तास. डब्ल्यू म्हणजे वर्क होतात, तर एकूण वर्क किती होतात 42 खेळणी. तर आपण इथं 42 खेळणी घेऊया. आता किती, तर 9 मजदूर सांगितलं, किती तास 4 तास. तर 9 मजदूर जर का 4 तास काम केला तर W2 किती येतील हे आपल्याला विचारलेलं आहे. आता याला आपण तिरकास गुणाकार करून घ्यायचा. ठीक आहे. W2 गुणिले 12 गुणिले किती 9 बरोबर 42 गुणिले 9 आणि गुणाकारमध्ये 4. ठीक आहे. या प्रकारे येतील. आता W2 बरोबर हे इथं गुणाकार आहे, पलीकडे घेतला तर भागाकार येतील 42 गुणिले 9 गुणिले 4 आणि भागामध्ये म्हणजे छेदामध्ये 12 गुणिले 9. ठीक आहे. 9 9 कटले. आता 4 ने 12ला किती जातो 3दा जातो. 3 ने जर का 42ला भागला तर किती येऊन राहिला, तर 42 ने जर आपण 3 ने 42ला भागला तर आपल्याला उत्तर मिळून राहिले 14. तर 14 हा पर्याय क्रमांक बी यामध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हा उत्तर बरोबर असेल. प्रश्न बघा, एका खोकाची लांबी 36 सेमी, रुंदी 30 सेमी, उंची 40 सेमी आहे, तर 5 पैसे सेमी स्क्वेअर दराने खोक्यात बाहेरून रंग लावण्यास किती खर्च येतील, या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर आता बघा, जो खोका असतो त्याच्यामध्ये किती 6 पृष्ठे असतात, तेही इष्टचितिकेचा आकाराचा असतो काय खोका, म्हणून आपल्याला इष्टचितिकेचे जे एकूण पृष्ठफळ आहे ते आधी आपल्याला काढून घ्यावा लागेल. तर इष्टचितिकेचे जे एकूण पृष्ठफळ आहे ते बरोबर 2 कंसामध्ये लांबी गुणिला रुंदी अधिक रुंदी गुणिला उंची अधिक उंची गुणिला लांबी या प्रकारे येतील. जर आपण या किंमत त्या सूत्रावर ठेवलं तर कसा प्रकारे येतील, 2 कंसामध्ये 36 गुणिले किती 30, कारण की लांबी किती देऊन आहे, तर लांबी देऊन आहे 36 आणि रुंदी किती देऊन आहे 30. मग दुसऱ्या कंसामध्ये किती येतील, तर दुसऱ्या कंसामध्ये 30 गुणिले किती 40. ठीक आहे. मग तिसऱ्या कंसामध्ये किती 40 गुणिले किती 36 या प्रकारे येतील. ठीक आहे. आता जर आपण याला सोडवलं तर कसा प्रकार येतील, 2 मोठा कंस मग दुसऱ्या कंसामध्ये 36 गुणिले 30 याचा किंमत किती येऊन राहिला, तर 1080. ठीक आहे. अधिक 30 गुणिले 40 म्हणजे 1200. ठीक आहे. अधिक
40 गुणिले 36 याचा जर किंमत काढला तर 1400 किती 40 या प्रकारे येऊन राहिला. आता जर का याचा पूर्ण किंमत काढला तर आपल्याला पूर्ण किंमत मिळून राहिला 7400 किती 40 या प्रकारे मिळून राहिलेला आहे. आता प्रश्नामध्ये काय सांगितले हे आपल्याला झाला त्या खोक्याचा एकूण पृष्ठफळ आपल्याला मिळालेला आहे. आता ठीक आहे, तर दर 5 पैसे सेमी स्क्वेअर दराने त्या खोक्याला रंग लावण्यास किती खर्च येतील अशा प्रकारे विचारलेला आहे. म्हणून आपल्याला याला 5 पैशाने गुणाकार करावा लागेल. जर का आपण याला 5 पैशाने गुणाकार केलं तर याचा उत्तर येऊन राहिला 37,200 पैसे. ठीक आहे, आता हे आपल्याला 37,200 पैसे मिळालेला आहे. याला आपल्याला रुपयात कन्वर्ट करावा लागेल. म्हणजे 100 पैशाने 1 रुपये होतो. आता 100ने जर का आपण याला भागलं तर कसा प्रकारे येतील 00 इथून गेला म्हणजे 372 रुपये हे आपल्याला मिळून राहिलेला आहे. त्या खोक्याला रंग करण्यासाठी 372 रुपये खर्च येतील. तर 372 हे पर्याय क्रमांक सी यामध्ये दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हा उत्तर बरोबर असेल. प्रश्न बघा मित्रांनो, कंसामध्ये L मल्टिप्लाय M आणि छेदमध्ये आहे C आणि भाग काय आहे V बरोबर किती या प्रकारे आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शनमध्ये देऊन M L D आणि काय C याचा आपल्याला 4 ऑप्शन देऊन आहे. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, हे जे अंक आहे हे रोमन संख्या आहे. काय आहे रोमन संख्या. आता L म्हणजे रोमन संख्यात किती होतो 50 म्हणजे 50 गुणाकार इथं आपण घेतलं गुणाकार. M म्हणजे किती होतो तर M म्हणजे होतो 1000 तर आपण घेऊया 1000 आणि C तर C ची किंमत किती आहे C म्हणजे 100 याला आपण घेऊया 100. मग भाग आहे मग भाग देऊन आता किती आहे V आहे तर V ची किंमत किती आहे तर V ची किंमत आहे 5 आपल्याला माहीतच आहे. ठीक आहे, याला आता जर का आपण सोडवलं तर कसा प्रकारे येतील 50 गुणिले 10 याला जर केलं तर 500 भागिले किती 5 म्हणजे 100 येतील. आता 100 म्हणजे काय आहे C आहे तर C पर्याय क्रमांक D यामध्ये दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक D हा उत्तर बरोबर असेल. प्रश्न बघा मित्रांनो, 55 नंतरची 18वी त्रिकोणी संख्या काढा अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता 55 म्हणजे 55 याचा जो पाया आहे तो आधी आपल्याला शोधावा लागेल. तर पाया कसा शोधतो तर आधीच्या आपण उदाहरणामध्ये हे आपण बघितलेलं आहो की पाया कसा प्रकारे शोधतात. ठीक आहे, याचा काय करावा लागेल डबल करावा लागेल म्हणजे 2ने आपल्याला याला गुणाकार करावा लागेल. जर आपण 2ने गुणाकार केलं तर उत्तर किती येऊन राहिला 110. आता 110चा जवळचा जो वर्गमूळ किंवा पूर्ण वर्ग संख्या आहे ती आपल्याला शोधावा लागेल. तर 110चा जवळचा पूर्ण वर्ग संख्या किती आहे 100. ठीक आहे, तर हे 100 हे पूर्ण वर्ग संख्या आहे. ठीक आहे, तर 100चा वर्गमूळ किती आहे तर 100चा वर्गमूळ आहे किती 10 म्हणजे पाया आपल्याला मिळालेला आहे पाया 10. ठीक आहे, आता प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे 55 नंतरची 13वी त्रिकोणी संख्या काढा. ठीक हे आपल्याला 10 हे पाया मिळालेला आहे. म्हणजे 10 अधिक 18 बरोबर 10 अधिक 18 म्हणजे किती 28. ठीक आहे, 28 हे काय झाला आपल्याला याचा पाया झाला त्रिकोणी संख्याचा पाया झाला. आता आपल्याला त्रिकोणी संख्या काढावा लागेल. तर मी तुम्हाला आधीच एकदम सुरुवातीचा पेपर क्रमांक 1 मध्ये सांगितलं की त्रिकोणी संख्या पाया जर दिला असेल तर त्रिकोणी संख्या कशा प्रकारे काढतात. तर हे जे अंक असेल याचा पुढचा अंक आणि छेदामध्ये 2 घ्यावा लागेल. तर 28चा पुढचा अंक काय येतील 28चा पुढचा अंक 29 आणि छेदामध्ये 2. जर आपण याला सोडलं तर कसा प्रकारे येतील जर आपण याला सोडवलं तर 2ने 28ला 14 जातो 14 आणि 29 याला जर आपण गुणाकार केलं तर आपल्याला उत्तर येऊन राहिला 406. म्हणजे 55 नंतरची 18वी जी त्रिकोणी संख्या आहे ती आहे 406. 406 पर्याय क्रमांक ए यामध्ये दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हा उत्तर बरोबर असेल. प्रश्न बघा मित्रांनो, 180 गुणिले 15 वजा 12 गुणिले 20 आणि छेदामध्ये 140 गुणिले 8 अधिक 2 गुणिले 55 बरोबर किती या प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर आधी सर्वात काय करायचा याला कंसामध्ये घेऊन घ्यायचा. हे अंक जेव्हा जिथपर्यंत बेरीज किंवा वजाबाकीचा चिन्ह आहे त्याला कंसामध्ये घेऊन घ्यायचा. आता 180 गुणिले 15 याला जर आपण केलं तर उत्तर किती येऊन राहिला 2700 ह्याचा गुणाकार येऊन राहिला 15 गुणिले 180चा. ठीक आहे, आता जर का आपण 12 गुणिले 20 केलं तर वजा किती येऊन राहिला 240 या प्रकारे आपल्याला किंमत मिळून राहिला. ठीक आहे, आता 140 गुणिले जर 8 केलो तर याचा गुणाकार किती येऊन राहिला तर 1120 या प्रकारे येऊन राहिला आणि अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिक 2 गुणिले जर 55 केला तर याचा उत्तर येऊन राहिला 110 या प्रकारे येऊन राहिला. आता याला वजाबाकी करायचा याला जोडायचा. याला जर वजाबाकी केलं तर 2400 किती 60 येऊन राहिला आणि याला जर का आपण जोडलो तर येऊन राहिला 1230. आता बघा 1230 याने 2440 याला 2दा जातो कितीदा 2दा डिवाइड जातो म्हणजे भागाकार जातो म्हणून उत्तर किती 2. तर 2 पर्याय क्रमांक डी यामध्ये दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हा उत्तर बरोबर असेल. त्यानंतरचा प्रश्न बघा, b-3 ही समसंख्या आहे तर त्यानंतरची 16वी समसंख्या सांगा या प्रकारे विचारलेला आहे. ठीक आहे मित्रो, b-3 समसंख्या आहे तर त्यानंतरची विचारलेला आहे म्हणजे आपल्याला कसा करावा लागेल b-3 अधिक त्यानंतरची 16वी संख्या. तर 16वी समसंख्या विचारलेला आहे म्हणजे 16 आणि याला 2ने गुणाकार करावा लागेल कारण की 2चा पटीत हे समसंख्या असतो. आता जर आपण याला सोडवलं तर b-3 अधिक 16 दुने 32. ठीक आहे, आता 32तून 3 गेला उरलं किती
व्ही अधिक किती 29 या प्रकारे त्या समसंख्या येतील. तर व्ही अधिक 29 हा पर्याय क्रमांक एक व्ही मध्ये आहे, म्हणून बी हा पर्याय बरोबर असेल. चा प्रश्न बघा 2 5 1.011 यामध्ये डावीकडील 2 ची स्थानिक किंमत ही उजवीकडील 2 चा स्थानिक किंमतीचा किती पट आहे. ठीक आहे, या प्रकारचा विचारलेला आहे. आता डावीकडील 2 ची स्थानिक किंमत किती आहे, तर डावीकडील 2 ची स्थानिक किंमत किती आहे 200. ठीक आहे, डावीकडील 2 ची स्थानिक किंमत 200 या प्रकारे आहे. आता उजवीकडील जे 2 ची स्थानिक किंमत ते किती आहे, तर त्याचा किंमत आहे 1 2 3 म्हणजे 0.000 आणि किती आहे 2 या प्रकारे आहे. आता याचा पट विचारलेला आहे, या स्थानिक किंमतीचा आणि या स्थानिक किंमतीचा पट विचारलेला आहे. डावीकडील स्थानिक किंमत आणि उजवीकडील स्थानिक किंमत. तर डावीकडील किती आहे 200 बरोबर किती 0.0002 गुणिले आपल्याला पट विचारलेला तर आपल्याला माहीत नाही निश्चित, म्हणून आपण इथं x घेऊया. x पट आहे असा समजा. आता याला जर सोडला तर x बरोबर 200 आणि छेदामध्ये 0.0002 या प्रकारे येतील. आता बघा, जेव्हा छेदामध्ये हा दशमलव असेल तर तेव्हा भागाकार करता येत नाही, म्हणून दशमलव काढावा लागेल. तर दशमलव काढताना 1 2 3 4 अंकाने आपल्याला दोन्ही खाली आणि वर गुणाकार करावा लागेल. तर किती 10,000ने आपल्याला दोन्ही बाजूंना म्हणजे वरचा आणि खालचा गुणाकार करावा लागेल. जर याला गुणाकार केलं तर किती येऊन राहिला 2 1 2 1 2 3 4 आणि खाली फक्त 2 येणार आहे, कारण की 2 हे दशमलवचा समोर जातील. आता याला 2 ने 2ला एकदा जातो, मग किती येईल 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 म्हणजे 10 लाख एवढा किंमत येतील. 10 लाख हे किंमत पर्याय क्रमांक ए यामध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए हा उत्तर बरोबर असेल. त्यानंतरचा प्रश्न बघा 2p अधिक q हा कंसामध्ये दिलेला आहे. ही 2 अंकी संख्या आहे आणि 17 आहे. ती संख्या कोणती आहे 17 आहे. जर एक स्थानी q असेल तर p चा किंमत काढा. आता 17 या संख्येचे एक स्थानी कोणता अंक आहे, हा 7 आहे. ठीक आहे, याचा स्थानिक किंमत किती आहे, तर 7 चा स्थानिक किंमत 7च आहे, हे आपल्याला माहीतच आहे. म्हणजे q चा स्थानिक, कारण की q दिलेला आहे एकक स्थानी, तर q चा किंमत किती येईल 7 हा अंक येतील. बरोबर आहे. आता दशक स्थानांचा अंक हा 17 आहे. ठीक आहे, आणि त्याचा जो अंक दिलेला आहे 2p दिलेला आहे, म्हणजे 2p बरोबर किती 17 या प्रकारे दिलेला आहे. तर संख्येतील दशक स्थानांच्या अंकांचा स्थानिक किंमत हे 10 असतो. किती असतात 10 हा असतात. बरोबर आहे. आता जर आपण याला सोडवलं तर 2p बरोबर किती येईल, तर 2p बरोबर 10 हा अंक येतील. आता p चा किंमत विचारलेला आहे, म्हणून आपल्याला p चा किंमत काढावा लागेल. तर 10 आणि छेदामध्ये किती 2, कारण की इथं गुणाकार आहे, छेदामध्ये गेला पलीकडे घेतला तर भागाकार होतील. आता p चा 2 ने 10 ला किती जातो 5 दा जातो, मग p चा किंमत किती येईल 5 हा अंक येतील. तर 5 हा अंक पर्याय क्रमांक b यामध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक b हा उत्तर बरोबर होतील. त्यानंतरचा प्रश्न बघा 7 9 2 स्टार आणि 9 या संख्येस अक्षराने निशेष भाग जातो, तर स्टारचा जागी कोणता अंक असेल, या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे, यामध्ये अक्षराने या संख्येला पूर्ण भाग जातो. मग आपल्याला अक्षराचा कसोटी माहीत आहे की आधी सर्वात आधी आपल्याला जे विषम स्थानांची जे अंक आहे त्याचा बेरीज करावा लागेल. तर विषम अंक कोणते कोणते आहे, तर 7 आहे 2 आहे आणि 9 आहे. म्हणजे 7 अधिक 2 अधिक 9 हे कोणता अंक झाला, हे विषम संख्या म्हणजे विषम स्थानांचा अंक. आता सम जे स्थानांचा अंक आहे ते आपल्याला बेरीज करावं लागेल. तर सम अंक कोणता कोणता आहे 9 आणि स्टार 2 अंक आहे. ठीक आहे, कोणते कोणते 9 अधिक स्टार या प्रकारचा 2 अंक आहे. आणि जर आपण याचा बेरीज केलं तर किती येऊन राहिला 7 आणि 2 9 9 आणि 9 18 आणि याचा जर आपण बेरीज केला तर किती येऊन राहिला 9चा. ठीक आहे, याचाही 18 यायला हवं. ठीक आहे, याचाही बेरीज घेतला तर आपल्याला 18 यायला हवं, म्हणजे कसानुसार कसोटीनुसार. म्हणून स्टार बरोबर किती येईल, तर स्टार बरोबर 18 वजा किती 9, कारण की याचा बेरीज किती होऊन राहिला 9 होऊन राहिला, म्हणून 18तून आपल्याला 9 वजा करावा लागेल. आता 18तून जर का आपण 9 वजा केलं तर याचा उत्तर मिळून राहिला 9. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी यामध्ये 9 दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हा उत्तर बरोबर असेल. म्हणजे या स्टारच्या जागी हा 9 अंक असेल.